नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वीची विषय गणित पॅटची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडवत आहोत। प्रश्न पहिला आणि दुसरा हा तुम्हाला तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा असतो आणि प्रश्न तिसऱ्यापासून लेखी चाचणी चालू होते। त्यातला तिसरा प्रश्न आहे, त्यातला पहिलं गणित संख्या अक्षरात लिहा। तुम्हाला या प्रकारचे एक एक गणित निश्चित येणारच आहे। आता इथं एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष म्हणजे 8 लाख किंवा 8,72,540 संख्या अंकात लिहा। आता इथं 5,27,252 म्हणजे इथं तुम्ही एकक, दशक, शतक असं लिहून घेतलं आणि प्रत्येक घरात संख्या लिहिली तरी चालते। 5,27,252 संख्या विस्तारित रूपात लिहा। आता संख्या विस्तारित रूपात लिहायची म्हणजे त्यांच्या स्थानानुसार बेरजेच्या स्वरूपात लिहायची असते। आता इथं पहिला अंक आपण घेतला तर पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 म्हणून 5 शून्य। पुढचं इथं मात्र बेरजेचं चिन्ह द्या, अधिक 3 1 2 3 4 4 शून्य, 4वरती 3, पुन्हा 4वरती हा इथला 4 घेतला तर पुन्हा 3 शून्य, 8वरती 1 आणि अधिक 2। आता बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा आणि भागाकार करा। एक एक गणित निश्चित तुम्हाला येणारच आहे आणि बेरीज वजाबाकी करताना थोडंसं फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा, कारण नाहीतर मग त्याच्यामध्ये चुका होतात। पुढचं याच्यावरती एक लेखी गणित तुम्हाला असतं। श्रावणीने कार्यक्रमासाठी 870 रुपयास 1 याप्रमाणे 4 भेटवस्तू व 1,200 रुपयास 1 याप्रमाणे 3 भेटवस्तू खरेदी केल्या, तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली। आता 3 मार्काचं गणित आहे बघा। आता भेटवस्तू 870 रुपयाला 1 अशा किती घेतल्या, 4, म्हणून 870 गुणिले 4 गुणाकार आला 3,480 आणि 1,200 रुपयास 1 याप्रमाणे 3 म्हणून 1,200 गुणिले 3 3,600। आता या दोघांची बेरीज केली तर 7,080 रुपयांची श्रावणीने खरेदी केलेली आहे। त्या ठिकाणी फक्त नेमकी कोणती क्रिया करायची हे फक्त लक्षात घ्या। प्रश्न चौथा, इथं अ आणि ब जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण शोधायचं आहे। माहितीवरून इथं प्रमाण शोधायचं आहे। कोणत्या प्रमाणाचं हे गणित आहे, समप्रमाण की व्यस्त प्रमाण, आणि त्यावरून तिथं जी रिकामी जागा आहे ती भरायची। आता इथं पेनांची संख्या आणि किंमत। आता कुठलीही संख्या आणि त्यांची किंमत म्हणजे कोणतीही वस्तू आणि त्याची किंमत हे नेहमी समप्रमाणाचं गणित असतं आणि समप्रमाणामध्ये गुणोत्तर हे स्थिर असतं। म्हणजे आता इथं बघा, 40ला 5ने भागलं तर किती आलं, 8 आलं। म्हणजेच काय, 5ला 8ने गुणले 40 आले, मग 2ला 8ने गुणले 16, 6ला 8ने गुणले 48, मग 7लाही आपल्याला 8नेच गुणावं लागेल, म्हणून 7 8 56। आता मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस। आता मजुरांची संख्या आणि दिवस हे नेहमी व्यस्त प्रमाणाचं गणित असतं आणि व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो, म्हणून आता इथं गुणाकार बघा। आता 6 8 48 म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुणाकार 48च यायला पाहिजे। 6 8 48, 16 त्रिक 48, 24 दुणे 48, म्हणजे आता इथं 4ला कितीने गुणलं म्हणजे 48 येतील, तर 12 चौक 48। क गणित, शाळेपासून निघालेल्या बसचा वेग ताशी 40 किलोमीटर होता, म्हणून सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास 3 तास लागले, तर जर बसचा वेग ताशी 30 किलोमीटर असता तर सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास किती तास लागले असते। आता हे जे गणित आहे हे व्यस्त प्रमाणाचं आहे, कारण बसचा ताशी वेग जर वाढवला तर वेळ कमी लागेल, म्हणजे तास कमी लागतील, आणि जर ताशी वेग कमी केला तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे तास हे जास्त असणार आहेत। म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये त्या दोन संख्यांचा गुणाकार स्थिर असतो, हे लक्षात ठेवा। मग ताशी वेग आणि वेळ तासामध्ये आपण इथं चार्ट तयार केला, तर 40 किलोमीटर असेल तेव्हा 3 तास लागतात, 30 किलोमीटर असेल तर किती तास लागतील ते आपण x मानले, मग 40 गुणिले 3 बरोबर 30 गुणिले x। ची किंमत काढायची आहे, म्हणून 40 गुणिले 3 इथे गुणाकार करत बसू नका, कारण आपल्याला इकडच्या आलेल्या संख्येने भाग द्यावा लागतो। हा 30 गुणिले इकडे आपण घेतला डाव्या बाजूला तर तो भागिले होणार आहे, मग इथे पण शून्य घालवले, 3ने भाग दिला आपण, हा 3 गेला म्हणजे किती तास उरले, 4 तास, म्हणजे इथं 4 तास लागतील। अशा प्रकारे
कोणत्या प्रमाणाचं गणित आहे ते समजून घ्या आणि मग नंतर ते उदाहरण सोडवा. आता इथं पण तसंच एक गणित आहे बघा. 12 पुस्तकांची किंमत 1872 रुपये आहे, तर 20 पुस्तकांची किंमत किती? आता कोणतीही वस्तू आणि त्याची किंमत हे नेहमी समप्रमाणाचं गणित आहे. मग 12 पुस्तकांसाठी 1872, तर 20 पुस्तकांसाठी आपण x मानले. इथं गुणोत्तर समान असतं म्हणून 12/1872 बरोबर 20/x. तिरकस गुणाकार केला. 12 गुणिले s, 20 गुणिले 1872. आता हा 12 इकडे त्यांना भागिले होणार आहे. 12ने भाग दिलं तर इथं 156 आले. 20 गुणिले 156 3120 रुपये लागतील. म्हणजे 20 पुस्तकांची किंमत 3120 रुपये होणार आहे. आता पुढचं 10/8 दराने 1000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती? आता 10/8 म्हणजे दर 100ला दर वर्षाला 8 रुपये. मग 100ला 8 रुपये तर 1000ला किती? म्हणजे 100ला 10ने गुणलं तर 1000 होतात. म्हणजे 8ला पण 10ने गुणलं तर किती होणार आहे? 80 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता हे तर सूत्रच दिलं इथं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. म्हणजे रास जी असते ते मुद्दल आणि व्याज यांची बेरीज असते. म्हणून ते काय दिलं आहे? पर्याय क्रमांक 4. आता पुढचं गणित आहे क गणित. 10/9 दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 9000 रुपये आहे. म्हणजे इथं आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे 9000 रुपये. दिलेली माहिती आपण लिहून घेतली. नंतर 10/10 दर जो आहे तो 9, किती वर्षांसाठी? कालावधी जो आहे तो 5 वर्षांसाठी. तर मुद्दल किती रुपये? म्हणजे इथं आपल्याला म काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? म गुणिले द गुणिले क छेद 100. आता म आपल्याला काढायचा आहे म्हणून म तसाच ठेवला. या दिलेल्या सगळ्या किमती आपण इथं ठेवून घेतल्या. मग आता हा 100 जो गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले आहे तो गुणिले होईल. 9 आणि 5 मला गुणिले आहेत ते भागिले होतील. इथं बरोबर म आणि इथं आपण भाग दिला. सगळं कॅल्क्युलेशन आपण केलं तर मुद्दल जे आहे ते 20,000 रुपये येत आहे. हे या ठिकाणी फक्त 9ने आपण 9000ला भाग दिला. पुन्हा 5ने भाग दिला. 200 गुणिले 1000 20,000. 200 गुणिले 100 बरोबर 20,000. पुढचं 6वं गणित आहे बघा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका वर्तुळाचा व्यास 12.4 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निम्मे असते म्हणून त्रिज्याबरोबर व्यास छेद 2. 12.4ला आपण 2ने भागलं तर 6.2 त्रिज्या येते. ब गणित. सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे, तर जीवा XY मुळे तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. बघा आता इथे ही XY जीवा आहे, O वर्तुळ केंद्र आहे, इथे N आणि M हे वर्तुळावरचे बिंदू आहेत. आता विशाल कंस. विशाल म्हणजे मोठा कंस. आता हे जे 2 कंस आहेत यातला मोठा कोणता आहे? मोठा सहज लक्षात येतो. Y. XMY हा विशाल कंस आहे आणि XNY हा लघु कंस आहे. पुढे कंस शब्द लिहा आणि त्याप्रमाणे विशाल कंस आणि लघु कंस आपल्याला सहज लिहिता येतात. आता इथे आकृती दिली आहे पुन्हा आणि त्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे. माप कंस LPM. बघा आता LPM हा जो कंस आहे हा केंद्रीय कोन जेवढा असतो तेवढंच असतं. म्हणजे हा 70 अंश आहे. तर LNM म्हणजे हा जो उरलेला कंस आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. आता LNMचं माप 360, कारण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. 360 वजा या कंसाचं माप वजा करा म्हणजे माप कंस LPM आणि ते आहे दिलेलं आहे 70. मग 360 वजा 70 बरोबर 290. 7वा प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाची बाजू 45 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? सूत्र लिहून उत्तर काढायचं आहे. म्हणजे मैदानाचे क्षेत्रफळ. आता मैदान कसं आहे? चौरसाकृती. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. बाजू दिलेली आहे 45. 45चा वर्ग केला 2025. म्हणजे मैदानाचं क्षेत्रफळ 2025 चौरस मीटर आहे. तर इथं 200 मीटर लांब 150 मीटर रुंद आयताकृती ही बाग आहे ABCD आणि बागेच्या कडेने आतील बाजूस 5 मीटर रुंदीचा रस्ता केला आहे. तर 5 मीटर रुंदी म्हणजे इकडं पण आहे इकडं पण आहे आणि इथे दोन्ही बाजूला आहे. तर
त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ह्या रस्त्याचं जागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला या बागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आता बाग म्हणजे काय आहे, ABCD, त्याची बाजू आहे 200, लांबी 200 मीटर आणि रुंदी 200 मीटर. म्हणून बागेचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 200 गुणिले 150 30,000 चौरस मीटर आहे. आता इथं उर्वरित बागेचे क्षेत्रफळ म्हणजे ती ही बाग उरली, कारण हा रस्ता आहे. तर या बागेचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ही जी बाजू आहे 200, ती इकडं 5 मीटर कमी झाली, इकडं 5 मीटर कमी झाली. मग 5 आणि 5 10 गेले, 200मधनं 10 गेले, किती आले 190. तसंच ही बाजू आहे म्हणजे रुंदी आहे 150, 150मधनं हे 5 आणि या रस्त्याचे 5 असे 10 कमी केले म्हणजे 140. मग 190 गुणिले 140 26,600 चौरस मीटर. मग आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या मोठ्या आयताचं क्षेत्रफळ म्हणजे बागेचं क्षेत्रफळ वजा या उर्वरित बागेचं क्षेत्रफळ, तर ते येत आहे 3,400 चौरस मीटर. म्हणजे या रस्त्याचं क्षेत्रफळ 3,400 चौरस मीटर आहे. पुढचं गणित, इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी पेटीची लांबी 1.2 मीटर, रुंदी 1 मीटर, उंची 0.5 मीटर आहे, तर त्या पेटीचे एकूण पृष्ठफळ किती? आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे. आता इथे लांबी, रुंदी, उंची लिहून घेतली आपण. लाकडी पेटीचे एकूण पृष्ठफळ, लाकडी पेटी आहे इष्टिका चिती आकाराची, म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरावं लागेल. 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आता इथे आपण किमती ठेवल्या, यांचा गुणाकार केला तर 1.2 अधिक 0.5 अधिक 0.60, तर सगळी बेरीज येते 2.30 म्हणजे 4 आणि याला गुणिले 2 4.60 चौरस इथं मीटर आहे. 4.60 चौरस मीटर त्या पेटीचं क्षेत्रफळ आहे. पुढचं गणित, 50 सेमी बाजूच्या घनाकृती पत्र्याच्या 10 पेट्यांना बाहेरून रंग देण्यासाठी 40 रुपये चौरस मीटर दराने येणारा रंगाचा खर्च किती? आता पेटीची बाजू आहे 50 सेंटीमीटर आणि पेटी आहे घनाकृती, म्हणून घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ म्हणजे घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6L वर्ग, म्हणून 6 गुणिले 50चा वर्ग 6 गुणिले 2500, इथे किती आलेलं आहे 15,000 चौरस सेमी. आता हे 10 पेट्या, आता हे झालं एका पेटीचं. मग 10 पेट्यांचं एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला पुन्हा 10ने गुणावं लागेल. मग तो गुणाकार किती आला 1,50,000. पण हे आहे चौरस सेमी आणि आपल्याला रंग देण्याचा दर जो आहे तो चौरस मीटर आहे, म्हणजे हे चौरस सेमी जे आहे हे आपल्याला मीटरमध्ये रूपांतरित करावे लागतील. मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणून आणि चौरस सेमी आहे म्हणजे 100 गुणिले 100 आपल्या चौरस मीटरमध्ये करायचं आहे, म्हणून 100 गुणिले 100ने आपल्याला भागावं लागेल. मग आता 1,50,000ला जर आपण 100 गुणिले 100ने भागलं तर हे 4 शून्य गेले म्हणजे किती आले 15 चौरस मीटर. मग रंग देण्याचा खर्च किती येणार आहे 40 रुपये प्रति चौरस मीटर आहे, म्हणून 40 गुणिले 15 600 रुपये. आता पुढचं गणित आहे 9व्या प्रश्नातलं, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाजूंपासून काटकोन त्रिकोण तयार होतो त्याचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. तर इथं 9, 12, 16 म्हणजे इथं पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला शोधायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, इथं मी प्रत्येकाचं गणित सोडवून दिलं आहे. असं कुठलंही तुम्हाला उदाहरण आलं तर सगळ्यात मोठी संख्या जी आहे, म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपण पहिलं घेऊया 16, 16चा वर्ग किती येतो 256. उरलेल्या संख्या 9 आणि 12, 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग 81 अधिक 144 225, हे दोन्ही समान आलेले नाहीत, म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही, म्हणजेच इथे काटकोन तयार होणार नाही. मग ज्या ठिकाणी या दोघांची संख्या सारखी असते, आता इथं आहे बघा 8, 15, 17मध्ये 289, या दोघांची बेरीजचा वर्गांची बेरीज आलेली आहे 289, म्हणजे इथं 8, 15, 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोण इथं तयार होतो, म्हणजे उत्तर याचा आहे पर्याय क्रमांक 4. मैदानावर बी ठिकाणापासून हरीश पूर्वेकडे, आता इथं बघा बी पासून पूर्वेकडे 12 मीटर सरळ सी या ठिकाणी गेला व बी या ठिकाणापासून परेश उत्तरेकडे
9 मीटर ए या ठिकाणी गेला, म्हणजे हा बी पासून इकडं 9 मीटर अंतरावर गेलेला आहे. तर ए आणि सी या दोन ठिकाणांमधील कमीत कमी अंतर किती? म्हणजे इथं हा काटकोन आहे, म्हणजे आपल्याला पायथागोरस वापरावा लागेल. आणि काटकोनासमोरचा नेहमी कर्ण असतो, म्हणजे आपल्याला ए सी काढायचा आहे. मग पायथागोरच्या प्रमेयानुसार आपण कर्णवर्ग व पायावर्ग अधिक उंचीवर्ग हे सूत्र वापरलं. पाया जो आहे तो बी सी, उंची आहे ती ए बी आणि कर्ण आहे ए सी. ते किमती आपण इथं ठेवल्या. तर ए सी बरोबर इथं म्हणजे 12 वर्ग अधिक 9 वर्ग 144 अधिक 81 225, त्याचं वर्गमूळ काढलं 15. म्हणजे ए सी हे अंतर जे आहे, ए सी हे जे अंतर आहे हे 15 मीटर अंतर येते. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं 10वा प्रश्न, विस्तार सूत्राचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि 67चा वर्ग इथं आपल्याला कृती आहे. मग 67चा वर्ग बरोबर 70 वजा 3. मग ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ए घेतला इथं आपण 70, म्हणून 70चा वर्ग वजा 2 गुणिले 70 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग. कारण इथं आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या दिली आहे, मधली संख्या शोधायची आहे. मग 7चा वर्ग 4900, 3चा वर्ग 9 आणि मधला गुणाकार किती आता 70 गुणिले 3 गुणिले 2 420. मग ही आपण सगळी वजाबाकी बेरीज केली तर उत्तर येते 4489. आता इथं पुन्हा विस्तार करा आहे. हे पुन्हा ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग म्हणजे 3m वर्ग अधिक 2 गुणिले 3m गुणिले 1/3 2ab अधिक बीचा वर्ग म्हणजे 1/3चा वर्ग. मग 3m वर्ग 9m वर्ग, हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. इथं आपण 2 गुणिले m 2m अधिक 1/3चा वर्ग 9 म्हणजे 1/9. एका आयताची लांबी 2x अधिक 5 मीटर आणि रुंदी 2x सुद्धा 5 मीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, लांबी 2x अधिक 5, रुंदी किती दिली आहे ती फक्त इथे ठेवायची आहे 2x वजा 5. आता हे ए अधिक बी ए वजा बी हे सूत्र वापरलं या ठिकाणी. दोन्ही कंसांमध्ये संख्या समान, चिन्ह भिन्न. मग त्याचं सूत्र काय आहे? ए वर्ग वजा बी वर्ग. ए आहे 2xचा वर्ग वजा बी आहे 5चा वर्ग. मग 2xचा वर्ग किती येतो 4x वर्ग, 5चा वर्ग 25, म्हणजे उत्तर आलेलं आहे 4x वर्ग वजा 25. आता हे वारंवारता सारणीचं गणित आहे. तुम्हाला 30 विद्यार्थ्यांना 10पैकी मिळालेले गुण दिले आहेत. आता इथं असं उदाहरण जेव्हा येतं तेव्हा इथं कमीत कमी संख्या शोधायची. कमीत कमी संख्या 4 आहे आणि जास्तीत जास्त आहे 9. मग 4 पासून 9 पर्यंत संख्या लिहून घ्या. म्हणजे ह्या उदाहरणात आपण लिहून घेतलं आहे. तुम्हाला पुढचं दुसरं कुठलंही उदाहरण आलं तर याप्रमाणे कमीत कमी संख्या आणि जास्तीत जास्त संख्या शोधायची. कुठली संख्या आहे आणि कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत सर्व अंक लिहून काढायचे. आणि 4 आता किती वेळा आहे तर म्हणजे तुम्ही असं खुणा करून काट मारून जरी केलं तर 6, 6मध्ये 1 खूण, 8, 8मध्ये 1 खूण असं केलं. टाळ्याचे खूण आणि वारंवारता इथं मी हे सोडवून दिलेलं आहे. मग आता इथं एकूण खुणा किती आहेत त्या मोजायच्या. पण हे तुमचे सगळ्या नंबर जे आहेत, ह्या संख्या ज्या आहेत त्या तुमच्या बरोबर आल्या पाहिजे. म्हणजे जर 4 हा 4 वेळा असेल तर तो 4 वेळाच आला पाहिजे. तुमचं इथं 5 वेळा झालं तर ते चुकणार आहे. म्हणून इथं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि एकूण संख्या मोजून इथे बेरीज करायची आहे. एकूण वारंवारता इथं 30 आहे. योगेशने दररोज सायकलने केलेला प्रवास खाली दर्शवला आहे. त्यावरून त्याचा दररोजचा सरासरी प्रवास किती ते काढा. आता इथं तुम्हाला 12 किलोमीटर, 15 किलोमीटर, 17 किलोमीटर इथे अंक दिलेले, सगळ्या संख्या दिल्या आहेत. मग सरासरी आपण काढण्यासाठी सूत्र कोणतं वापरतो? सरासरी प्रवास बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. मग हे प्राप्तांक आहेत म्हणून 15 अधिक 12 अधिक 10 अधिक 17 अधिक 14 अधिक 10 अधिक 13 अधिक 9 इथं आपण लिहून घेतलं. एकूण प्राप्तांक आहेत 9. ही सगळी बेरीज केली ती 100 भागिले 8 12.5 किलोमीटर. म्हणजे योगेशने सरासरी दररोज किती प्रवास केला? 12.5 किलोमीटर केला आहे. याप्रमाणे प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून
त्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल, त्यांचाही गणिताचा सराव होईल आणि येणाऱ्या पॅटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क मिळतील. परीक्षेसाठी सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.